मित्रांनो, गेले 5-6 महिने भरपूर वेगवेगळ्या आयुष्याच्या स्टोऱ्या सांगतोय, बिझनेस सांगतोय. खूप काही बिझनेस केले. जसं आठवेल हे काही सिक्वेन्स नाही, की मी 1950ला जन्मलो, मग 51चा सांगा, मग 52चा सांगा, मग 55चा सांगा, असं नाही. जे आठवेल, जे सुचेल त्या वेळेला सांगतोय. त्याप्रमाणे मला एकदम आठवलं, की मी 69 साली टेलिफोनचा बिझनेस सुरू केला. टेलिफोनचा बिझनेस माझा जोरात सुरू झाला. मग मी पाठोपाठ स्टेशनरी सुरू केली. मी रंगाचा कॉन्ट्रॅक्टर झालो. एक बिझनेस करत गेलो. म्हणजे 69ला टेलिफोन सुरू केला असेल, तर मी 71ला स्टेशनरी सप्लाय सुरू केला. 72ला मी पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर झालो. 73ला पेंटिंग प्लस फर्निचर झालो. याच वेळेला मी पूर्वीपासून तरुणांना बरोबर घेऊन माझं आवडीचं. माझा जीवश्य कंटकचा मित्र जो माझ्याच्या वयाने फक्त 4च वर्षांनी मोठा आहे, जो आजही माझा जीव की प्राण आहे, त्याचं नाव डॉक्टर विजय जगताप. दत्तवाडीत त्याचा सुंदर दवाखाना आहे आणि त्याने त्याच्या आयुष्याची करिअरची सुरुवात आणि मी माझ्या आयुष्याची एकाच वेळेला केली. मी दाहेरी वडगावला राहायचो. पाणी नाही, संडास नाही, लाईट नाही, अशा मस्त ग्रामीण भागात राहायचो. तिथेच हा प्रॅक्टिसला ग्रामीण भागात यायचा. तिथं माझ्या मोठ्या मुलीला तपासायला माझ्या घरी यायचा. मग आम्ही कंदिलाच्या प्रकाशात तपासायचो. इथपासूनची दोस्ती. आणि जसा बिझनेस वाढत गेला माझा, सगळं एकदम नाव व्हायला लागलं. त्याचाही मुलगा वाढायला लागला. त्याने त्याचा तरुण मुलगा, त्याचं नाव मंगेश जगताप, माझ्या ताब्यात दिला एक प्रकारे कर. तर एक्सपोर्टचं एक वेगळं नाद होतं, की आपण एक्सपोर्ट करावं, एक्सपोर्ट हाऊस. आता एक्सपोर्ट करावं म्हणल्यानंतर आम्ही लेमॅन कॉर्पोरेशन शाळेतनं शिकून मॅट्रिक जेमतेम पास होऊन कशाबशा डिग्री बाहेरनं मिळवलेली. तर तो मात्र शिकलेला होता, MBA झालेला होता. तर एक्सपोर्ट काय करायचं, बाकी काही सुचलं नाही आम्हाला. सोप्या गोष्टी घेतल्या. मँगो एक्सपोर्ट करायचे, आंबे. मग आम्ही देवगडला जाऊन मँगो घेणे आणि इंग्लंडला एक्सपोर्ट करणे हा सीझनल बिझनेस असतो, म्हणजे आंब्याच्या पिरियडमध्ये. ते सुरू केले. त्यात 4 पैसे मिळायला सुरुवात झाले. त्या कंपनीचं नावही सांगतो, स्कायलॅब मार्केटिंग असं आम्ही नाव दिलं त्या कंपनीला. आणि मग आम्ही द्राक्ष सुरू केले एक्सपोर्ट करायला. आता द्राक्ष कुठे मिळतात, तर द्राक्ष नाशिकच्या भागाला. आम्ही तिकडे जायचो. पिंपळगाव, बसवंत, कळवण त्या भागामध्ये. त्यावेळेला आत्तासारखे रोड नव्हते मोठे मोठे. ना पुण्याहून मुंबईला ट्रक पोचायला 16 तास लागायचे, 18 तास. कारनी जर पुणे मुंबई करायचं असेल तर 6 ते 6.5 तास लागायचे. हे त्यावेळची रस्ते 2 लेनचेच होते. घाटात ट्रॅफिक जाम असायची. इव्हन त्यावेळची मला मुंबई आठवते, चेंबूर लागायचंच नाही, ठाण्यावरूनच जावं लागायचं. तर आम्ही द्राक्ष नाशिकवरनं घेतले पहिल्या वर्षी. तिथे कंटेनरमध्ये माहिती करून घेतली. सगळी स्टोरी तुम्हाला थोडक्यात सांगतो, कारण की ते 5-5, 6-6 मिनिटाच्या रीलमध्ये तासाची स्टोरी सांगणं अवघड आहे. आणि मग ते कंटेनरमध्ये, त्यावेळेला पण कंटेनर होते. ट्रकमध्ये छोटे कंटेनर असतात. कंटेनर लोड करावा लागतो. द्राक्ष कंटेनरमध्ये भरले, इंग्लंडला पाठवायचे ठरले. कंटेनर असतात ते एअर कंडिशन असतात, नाहीतर द्राक्ष खराब होतील. आणि तिथनं नाशिक पिंपळगाव बसवून निघालेलं कंटेनर मुंबईच्या गोदीमध्ये पोहोचवला. त्याला JNPT नव्हतं, त्याला मुंबईची जी गोदी असते तिथनं मग ते कंटेनर इंग्लंडला जाणार. आणि मग रेट कसा मिळणार नाशिकच्या द्राक्षांचा तिथे. लंडनला गेल्यानंतर जसं आपल्याकडे एक पद्धत आहे, ग्रामीण भागातनं शेतकऱ्याचा माल मार्केट यार्डला येतो. मार्केट यार्डला त्याचे भाव फुटतात सकाळी. लिलावासारखंच होतं ते, की काय भावाने आंबे घेतले, द्राक्ष घेतले, कोथिंबीर घेतली. जो काही भाव निघेल त्या भावातनं तो अडता, म्हणजे जो कोणी हे तिथला दुकानदार असतो मार्केट यार्डचा, तो त्याचे कमिशन, त्याला पट्टी म्हणतात, ती वसूल करून उरलेले पैसे शेतकऱ्याला मिळतात. मार्केटमध्ये सकाळी 7 वाजता पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये आल्यानंतर त्यांचा कांदा, बटाटा, मुळा, जे काही भाजीपाला असेल त्याला काय रेट मिळणार हे शेतकऱ्याला त्या दिवशी तो भाव ओपन झाल्यावर कळतं. रोजचा कमी जास्त असतो. मग पेपरला येतं, आज लिंब महाग झाली, अमुक महाग झालं. तसेच ही द्राक्ष जी आहे, इंग्लंडच्या स्टोअरमध्ये गेल्यावर तिथे विकल्या गेल्यानंतर जो भाव निघेल त्या दिवशीचा लंडनमध्ये, त्यातनं 5% त्यांचं कमिशन काढून घेऊन उरलेले पैसे आम्हाला मिळणार. म्हणजे आम्हाला इथनं शेतकऱ्याला फिक्स भावाला टनावर विकत घ्यावं लागतो आणि तिथे मिळणार ते मिळणार. आम्ही द्राक्ष पाठवली. साधारणतः 3 आठवड्यांनी तिथं पोचली. आम्ही खुश झालो, आता आपल्याला आज पेमेंट कळणार. आणि आम्हाला द्राक्षाच्या भावामध्ये लॉस झाला. नॅचरली विचारलं, काय झालं भाऊ, एवढा कमी भाव का? दुसऱ्यांना चांगला भाव आहे, आम्हाला कमी भाव का? ते म्हणले, तुमच्या द्राक्षाने कलर बदलला, त्याचा थोडासा कलर बदलला. अरे बापरे, ॲनालिसिस काय करावं. मीनवाईल 15 दिवसांनी दुसरा कंटेनर पाठवला, तोच प्रकार झाला. कलर का बदलतोय? मग आम्ही लंडनला गेलो. तिथे शोध घेतला की द्राक्षाचा कलर बदलतो, हिरवागार राहत नाहीये, म्हणून आमचा भाव मार खातोय. तो कशामुळे? मी आता शोध घेतल्यानंतर काय लक्षात आलं, कंटेनर पिंपळगाव वसवून निघतोय, तो मुंबईला पोचायला 2 दिवस लागत आहेत.
आजही आपल्या भारताची दुर्दैवाची स्थिती आहे, जेव्हा एक्सप्रेसवेने सगळीकडनं ट्रक जात असतात, ट्रकच्या लेन कमी 1 किंवा 2, रस्त्यात व्ही-आय-पीची गाडी चालली आहे किंवा काहीतरी छोटा काहीतरी प्रॉब्लेम आला ट्रॅफिकला, तर ट्रक सगळे एका बाजूला उभे करतात. तुमच्या मर्सिडीज आधी सोडतील, ट्रकवाल्याने सावकाश जायचं. अमेरिकेमध्ये ऐका, जे कोणी अमेरिकेतले ज्यांना माहिती आहे, 16-16 पदरीचे रस्ते असतील तर 4-4 लेन ट्रकच्या आहेत. आणि ट्रकच्या लेनमध्ये मर्सिडीज येऊ शकत नाही, मुख्यमंत्र्याची पण येऊ शकत नाही, पंतप्रधानांची पण नाही. ट्रकच जाणार, कारण त्या ट्रकमध्ये इंडस्ट्रीचा माल आहे, शेतकऱ्याचा माल आहे, नाशवंत माल आहे. त्यांना अडू नका, तुमची मर्सिडीज थांबवा. आपल्याकडे आजही उलट आहे. रोड पॅक करायचे झाले तर अवजड वाहनं एका बाजूला घेतात, कार सोडतात. कार श्रीमंतांच्या असतात. मग काय व्हायला लागलं, आम्ही शोध काय घेतला, जेव्हा हा ट्रक पिंपळगाव बसवणं जातोय आणि तो 2-3दा ट्रॅफिक जाममध्ये अडकतोय किंवा ते थांबतात विश्रांतीला. आजही ट्रक, तुम्ही पुणे मुंबईनंतर ट्रक विश्रांतीला रात्री एका बाजूला 1-2 वाजता थांबतात, धाब्यावर जाऊन जेवतात, तिथं झोपतात. त्यावेळेला हा ट्रक ड्रायव्हर ट्रकचं इंजिन बंद करतो, पण त्याच वेळेला डिझेल वाचवायला म्हणून, त्याला डिझेलचा प्रश्न असतो, तो त्याच वेळेला मागचा कंटेनरचं एसीचं इंजिन पण बंद करतो. त्याच्यामुळे नाशिकवरनं मुंबईला पोहोचेपर्यंत त्या द्राक्षाला गार गरमचे झटके बसतात. त्याने ट्रक सुरू केला, गारवा सुरू झाला एसीचा. ट्रक बंद केला, जेवायला थांबलाय, ट्रॅफिक जाम आहे म्हणून थांबलाय, 2 तास बाजूला उभा केला, डिझेल वाचवायला इंजिन बंद केलं. अशा प्रकारे डिझेल जे आहे ते वाचवण्याकरता आपली द्राक्ष मार खातात. मग पुढच्या ट्रिपपासून आम्ही लक्षात घेतलं, ट्रक ड्रायव्हरबरोबर माझा माणूस बसला, तो मुंबईपर्यंत, त्याला ट्रक बंद होऊन दिले नाही, त्याला स्पेशल 200-300 रुपये एक्स्ट्रा दिले आणि मग आम्हाला भाव मिळाला. नेहमी जर काय झालं हे जर त्याच्या मुळाशी गेलं तर काय कळतं. आता तो गरीब ट्रकवाला तरी काय करणार, त्याला काय माहिती की याने DSM तर इंग्लंडमध्ये द्राक्षाचा भाव पडणार आहे. नॅचरली 4-4 तास 5-5 तास जर गाडी एका बाजूला उभी ठेवायची असेल तर तो एअर कंडिशन बंद करतोय. अजूनही परिस्थिती खूप बदलली नाही. आता ट्रक कुठल्या परिस्थितीत 5-6 तासात पोहोचतो, पण बंद पडल्यानंतर ट्रक ड्रायव्हर जर हे इंजिन बंद करत असेल तर ते द्राक्ष मार खाणार. याच्या पुढचा बिझनेस होता आमचा, हा सुद्धा सीझनल होता. मग आम्ही अमेरिकेतल्या हॉलिडे इन हॉटेलच्या चेनच्या ग्रुपला कटलरी, चमचे, काटे चमचे, रेग्युलर चमचे हे पुरवायचा बिझनेस सुरू केला. छान चालला होता तो. द्राक्ष आणि हा तुमचा आंबे हे सीझनल झाले. हा आमचा स्कायलॅब मार्केटिंगचा हॉटेल इंडस्ट्रीला आम्ही चमचे, काटे चमचे, सगळी कटलरी पुरवायचो, जी असते स्टीलची, जे हॉटेलमध्ये लागते. काचेचे नसतात, ते चिनी मातीचे नसतात, स्टेनलेस स्टीलचे असतात. ते पुरवाचा बिझनेस आमचा सुंदर चाललेला होता. चेन्नईमधनं माझा माल जात होता. चेन्नईचा जो कारखानदार होता त्याने एकदा मंगेशला सांगितलं, अरे कोण DS कुलकर्णी रे, आमचे एवढे मोठे क्लायंट आहेत, सारखा माल घेतात, आमच्याकडे पाठवत आहेत. नॅचरली मी त्यांचा एक महत्त्वाचा क्लायंट झालो. त्यांना आम्हाला बोलव फॅक्टरी बघायला. मी म्हटलं छान आहे राव, आपल्याला जर बोलवलं की ज्याने जिथनं आपण घेतो ती फॅक्टरी बघायला मिळत आहे. मी आणि मंगेश आम्ही त्या फॅक्टरीत गेलो. चेन्नईच्या फॅक्टरीचा राऊंड सुरू झाला आणि नॅचरली त्या राऊंडनंतर, राऊंड संपल्यानंतर मी त्या माणसाने माझा सत्कार दिला, बुफे दिला, चहा पाणी केलं. आम्ही एअरपोर्टला आलो. मंगेशला सांगितलं, या सेकंदापासून चमचे विकायचे बंद, अजिबात विकायचं नाही. काय घडलं असं, जेव्हा मी त्या सगळ्या चमच्याच्या कारखान्यात हिंडत होतो तिथे छोटी छोटी मुलं तोंडाला रुमाल बांधून बफिंगचं काम करतात. अजूनही चायनात कित्येक ठिकाणी मॅन्युअली काम केलं जातं आणि ते बिचारे छोटी छोटी मुलं, बालमजूर, ते बफिंग करताना ते चमचे असे मशीनवर घासतात चमकायला यायला आणि त्याच्यातनं संबंध कार्बन डायऑक्साईड उडतो. या मुलांना पुढे कॅन्सर होऊ शकतो. अरे हे कसले पैसे कमवायचे, छोटे छोटे लेकरं ज्यांनी शाळेत जायचे ते ते आपले बिचारे तिथे रुमालावर फडके बांधतायत, सगळं ते फडकं काळं कुट्ट झालेलं आहे आणि चमच्याला पॉलिश करतायत. ते चमचे आपण विकून घेऊन त्यात पैसे कमवायचे, छी, असले पैसे नको मला. आणि तो बिझनेस बंद केला मी. आणि अशा प्रकारे बिझनेस करताना पैसे कशातनं कमवायचे, असं दुसऱ्याच्या डोक्यावर पाय ठेवून नाही कमवायचे. लहान मुलांच्या तर नाहीच, हे तिथनं शिकलो. आणि मग त्या दिवशी जो मी एक्सपोर्टचा बिझनेस बंद केला तो शेवटपर्यंत मग बंदच करून टाकला. मी परत त्या फंदात गेलो नाही. चूक का बरोबर, मी बरोबरच. पैसे हे सर्व असूच शकत नाही. आजही फॅक्टरीत, त्या फटाक्याच्या फॅक्टरीत छोटी मुलं असतात, आजही असतात. कायदा आहे कागदावर बालमजुराचा, सगळे नाही करत रे. या लेकरांनी पाट्या पुस्तकं घेऊन अभ्यास करायचा, मोठं व्हायचं, मोठी स्वप्न बघायची. त्यांना नाईलाजाने त्यांच्या गरिबीसाठी, घरातल्या वातावरणासाठी या अशा प्रकारे जर काम करत असेल आणि त्या कामावर आम्ही अब्ज रुपये कमवत असेल तर ते छितू आहे, पाप आहे. ते मी करणार नाही, तुम्ही कोणी असल्या प्रकारे करू नका. बालमजुराला, छोट्या मुलांना वाचवा रे. त्यांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेऊ नका. त्यांना आईवडिलांचं छत्र हिरावून घेऊ नका. हेच या निमित्ताने तुम्हाला सांगतो.
घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.